सप्लायर्स पहिल्या विकेटसाठी 200 रुपये आणि पहिल्या षटकारासाठी 200 रुपये युवा सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडून सुद्धा लावण्यात आलेले आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. पहिल्या सत्राला आणि पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूला सुरुवात होती आहे. पहिला चेंडू थोडासा लेगस्टंपच्या बाहेर हा चेंडू निवळतोय आणि पंच आमच्याकडे पहिल्या चेंडूवरती वळतायत. स्वरचा इशारा आहे तर वाईट चेंडू अवांतर धावसंख्येत 1 नी मात्र सुरुवात होते. अकाउंटला सुरुवात श्री गणेशा झालाय. खऱ्या अर्थाने या मैदानावरती या क्रिकेटच्या पटलावरती या क्रिकेटच्या खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल पहिला चेंडू स्वर मारा अजय मराजगेचा आपल्याला पाहायला मिळाला. वाईटचा इशारा आला आणि तद्वर मात्र अकाउंटला सुरुवात होताना पाहायला मिळाली 1 धावेनी. ब्लॉकचा चेंडू यावेळी मात्र यष्टा उद्ध्वस्त केल्या. क्लीन बोल्ड क्लीन चिट यावेळी मात्र हादरा भेटलाय. मिडल स्टंप वरती मात्र हा यावेळी टाकलेला चेंडू यष्टा उद्ध्वस्त होतात. फलंदाज बाद होतोय दशरथ डिजे. सन्माननीय रामचंद्रजी सावंत साहेब यांचे इथे आगमन झाले. मी आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीनं सन्माननीय रामजी सावंत यांचं सहर्ष स्वागत करतो. पहिलाच चेंडू तो पहिला चेंडू आपण पाहिला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडासा वळला विकेट वरना. पहिलं सत्र सकाळचं सत्र ड्यू फॅक्टर यावेळी काम करतोय. पहिल्या चेंडू संघाचे संघमालक सन्माननीय आमचे मित्र महेशजी पवार साहेब यांचे इथं आगमन झालंय. मी त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय आमचे मित्र संतोष कदम यांचंही सहर्ष स्वागत. वाईट चेंडू आला पहिला. त्यानंतर मात्र दुसरा चेंडू जो आपण पाहिला यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. दशरथ या फलंदाजा पहिला गडी बाद झाला आणि धावफलकावरती मात्र वाईटच्या सुरुवात का होईना 1 धाव लागलेली पाहायला मिळाली. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू यावेळी मात्र बॅट्समन थोडासा चुकतोय. 22चा इशारा येतोय. 1 धाव पूर्ण होते. 22च्या स्वरूपात पंच आमच्याकडे इशारा करतायत. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल. मात्र यावेळी चेंडू फसवा होता. फुलटॉसचा हा चेंडू मात्र हातावशी आला नाही. बॅटवरती खऱ्या पद्धतीने आला नाही. चेंडू हुकला जरी असला तरी मात्र 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. ओम साई 11 या संघाला 2 धावा मात्र धावफलकावरती लागतायत. अजय मलाजगेचा हा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू मिड स्टंपवर येऊन खेळण्याचा प्रयत्न पॉपिंग पिचचा इस्तेमाल केलेला पाहायला मिळते. सर्कलच्या बाहेर चेंडू अडवला जाते. तद्वर मात्र एकेरी धाव पूर्ण होते. एका या सिंगल डबलनी मात्र चेंडूला प्राधान्य दिले जाते. सिंगल डबलनी स्कोरबोर्ड कन्वर्ट केला जातोय. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजय मरासगेची एक चांगल्या प्रतीची आक्रमक गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळते वर्धविनायक संघाच्या माध्यमातून. यावेळी युरोपी चेंडू सर्कलच्या बाहेर कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये हा फिल्डर चेंडूला अडवणी करतोय. रिझन झाल्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल पुन्हा एकदा या चेंडूवरती अजयचं चांगलं आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. विकेटवरती सकाळचं सत्र असल्यामुळे ड्यू फॅक्टर यावेळी मात्र कामाला येते अजयसाठी आणि याचा फायदा पुरेपूर उचलतोय. अतिशय तिखट मारा पाहायला मिळतोय. सिंगल डबलला मात्र फलंदाज प्राधान्य देत आहे. डिफेन्स करतोय. यावेळी सुद्धा डिफेन्स पाहायला मिळाला. कव्हर क्षेत्रामध्ये जोराच्या वेगाने क्षेत्ररक्षण चेंडूवर आला. चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण केलं गेलं. बॅकअप तेवढा चांगला पाहायला मिळाला नाही. मात्र एकेरी धाव पूर्ण होते. या चेंडूवर सुद्धा सिंगलनी मात्र एक धावा थेंबे थेंबे तळे साचे. धावफलकावरती मात्र धावा लागतायत 5 धावा. पहिल्या चेंडूचा जर अपवाद वगळला तर पहिला चेंडू स्वेर होता. त्यानंतर मात्र विकेट मिळाली अजयला आणि त्याच्यानंतर ते जे चेंडू होते मात्र पूर्णपणे जखडून ठेवलं फलंदाजांना. एक मोठे फटके मारण्यासाठी मात्र जखडून ठेवलं गेलंय अजयच्या गोलंदाजीवरती. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते अजय मराजगे या वर्धविनायक संघाकडून. यावेळी बॅटची कडा घेऊन फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू मात्र भरधाव वेगाने यशाच्या पाठीमागे थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जाते भरधाव वेगाने. सीमारेषा बाहेर पलीकडे येईल. पहिला वहिला हा चौकार.
थँक्यू डीजे. प्रत्येक षटकाकडे एक 4 मिनिटं असेल. अंपायरना सुद्धा विनंती असेल की प्रत्येक षटक 4 मिनिटाचं असेल. स्टॉपवॉच तुम्ही लावलेला असेल तसं मैदानात कर्णधारांना सूचित करा. 4 मिनिटांमध्ये षटक समाप्त झालं पाहिजे आणि षटक संपल्यानंतर जास्त वेळ घेऊ नका. अगोदरच खूप आपल्या स्पर्धेला उशीर झालाय, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लवकरात लवकर सामने कसे संपवता येतील याच्याकडे सर्व सभासदांचं लक्ष असेल. आणि सभासदांना सुद्धा विनंती आहे, सूचना आहे की सर्व सभासदांनी बाउंड्री लाईनच्या आसपास राहायचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण नको आहे. तर पहिलं षटक समाप्त झालंय अजय महाराजेचा. पहिल्या षटकामध्ये मात्र धावा येतात धावफलकावरती. एक गडी बाद 9 धावा वर्धविनायक संघाच्या विरुद्ध खेळताना ओमसाई 11 या संघाच्या. अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. श्री गणेशाच्या पूजनानं खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची, या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात झाली. मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, निर्गुण परब्रह्मांचा जो आरंभ आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती या श्री गणेश गणपती बाप्पाला विनंती करून वंदन करून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली. अमित, सन्मान्य जय भवानी संघाचे संघमालक शशिकांतजी शिंदे साहेब यांचं इथं आगमन झालं. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. सन्मान्य शशिकांतजी शिंदे साहेब. दुसऱ्या स्पेलसाठी दुसरं षटक घेऊन येते निवृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. वडवळेंकडून आपण हा गोलंदाज पाहू शकाल. निवृत्ती समोर मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सूरज पहिला चेंडू होता निवृत्तीचा. फसवा चेंडू मिडसमच्या वर हा थोडा चेंडू आदळला. त्यानंतर मात्र फलंदाज सूरज या ठिकाणी बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं खेळीमेळीच्या वातावरण ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या दरम्यान 9 धावा एका चौकाराचा अपवाद वगळता तर अतिशय चांगली गोलंदाजी केली अजय महाराज यांनी. 9 धावा कुठून काढल्या गेल्या पहिल्या षटकाच्या दरम्यान 9 धावा आल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता. ऑफ स्टंपचा चेंडू यावरती भिरकावून दिलाय. सरळ लॉंगॉनच्या डोक्यावर चेंडू जात आहे वाईट लॉंगॉनच्या डोक्यावरती. षटकार. थँक्यू डीजे. दुसरा चेंडू होता आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र इरादा स्पष्ट केला. आक्रमकता धारण केली. पहिलं षटक पॉवर प्लेचं संपून गेल्यानंतर मात्र डिफेन्सच्या षटकामध्ये मात्र आक्रमकता धारण करतोय सूरज. या चेंडूवरती षटकार झाला. 6 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती निश्चितपणे आपण पाहू शकाल 15 धावा. यावेळी खेळून काढलाय सर्कलच्या बाहेर हा चेंडू. रिझन होतोय लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती गोळीच्या वेगाने येतोय. तद्वर मात्र एकेरी धाव पूर्ण होते. सिंगल बघा क्रिकेटचं तंत्र आपल्याला निश्चित सांगतं. चौकार षटकारला लागल्यानंतर चांगल्या चेंडूवर डिफेन्स करणं सुद्धा सन्मान देणं गरजेचं आहे. तो सन्मान आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर सुद्धा सिंगलला प्राधान्य दिलं आणि हे क्रिकेटचं तंत्र आजमावत आहे फलंदाज सूरज. माहिती आहे एक विकेटचा एक गडी बाद झाल्यानंतर आपल्याला डिफेन्स किंवा काही क्षणी आक्रमकता धारण करून आपल्या संघाला एक वेगळ्या स्थितीजन्य स्कोअरकडे वाटचाल करायची आहे. त्याच्यासाठी आपला विकेट किती महत्वाचा आहे हे सूरजला चांगलं ठाऊक आहे. ओहो अतिशय जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळेल. गुड लेन स्पॉटवरचा हा चेंडू होता. खाली राहिला. फलंदाज मात्र आशाभूल नजरेने या चेंडूकडे पाहत होता. हा चेंडू बॅटवर आदळेल की काय अशी साशंकता असताना मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव स्वरूपात सांगता झालेली पाहायला मिळाली. इथे मात्र गोलंदाजाला कुठेतरी कमबॅक करता आलं. मी म्हणेल 2 चेंडूवरती जिथे षटकार आल्यानंतर. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. वरून खेळण्याचा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. तद्वर मात्र सिंगलला प्राधान्य दिलं. सिंगल केल्यानंतर डबलला सुद्धा प्राधान्य दिलं. 2 धावा निश्चितपणे पूर्ण होत आहेत. फटका चांगला होता पण मिसक्यूट पाहायला मिळाला. थोडासा फटका फसला. सर्कलमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला पण मात्र चेंडू काही हातामध्ये सापडला नाही. इथे मात्र झेल सुटलेला पाहायला मिळाला. त्या चेंडूवरती मिळतात 2 धावा. 2 धावांनी मात्र धावसंख्यावरती धावा लागतील. ओमसाई 11 संघाच्या 18 धावा. ओहो यावेळी मात्र यष्ट्या उद्ध्वस्त होतात. लेग स्टंपची यष्टी उद्ध्वस्त केलेली पाहायला मिळाली. हा फलंदाज मोठा मासा गळाला लागलेला पाहायला मिळाला. यावेळी लेग स्टंपची यष्टी उद्ध्वस्त करून मात्र फलंदाज तंबूच्या आसऱ्याला.
थँक्यू डीजे. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण क्रिकेटचं हे वातावरण पाहतोय आणि यावेळी मात्र निश्चितपणे चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय जिल्हा क्रीडाधिकारी रायगड साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आणि संकेत सुद्धा चांगले दिले की जी काही उपलब्धता क्रिकेटच्या माध्यमातून क्रीडाच्या माध्यमातून आपल्याला होईल ती पूर्ण सहकार्य त्यांनी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सरकारी माध्यमातून ते देण्यात येतील. त्यांनी निश्चितपणे आपल्याला ग्वाही दिलेली आहे. त्यांच्या माध्यमातून उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि क्रिकेटची स्पर्धा मात्र एक वेगळ्या रंगावरती एक वेगळ्या उंचीवरती झाला पाहायला मिळते. आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2021-22 हे वर्ष आपण पाहू शकाल. 11वं पर्व सातत्याने एक प्रामाणिकपणा, विश्वास, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाची पायरी चढत एक एक पावलं चढत चढत मात्र आर्यन फ्रेंड फाउंडेशन एक वेगळ्या उपक्रमामध्ये राबवत आपल्या संघाला किंवा आपल्या संघटनेला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवतोय. यावेळी मात्र सरळ खेळून काढलाय. लॉंग स्टंपच्या दिशेने हा चेंडू सरसावला. सेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. अतिशय चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. खरं तर क्रिकेटमध्ये ह्या ड्राईव्हला जास्त आपल्याला पाहायला मिळत नाही, पण हा ड्राईव्ह आपल्याला पाहायला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. फलंदाज सूरजच्या माध्यमातून एक धाव कन्वर्ट झाली या चेंडूवरती. एक 2 धावा सूरज मात्र आपल्याला त्याच्या भात्यामधनं निघताना दिसतात. खराब चेंडू असेल त्याला निश्चित मात्र सीमापार ढकलण्याचा प्रयत्न करतोय सूरज हा फलंदाज. ओमसाई 11 संघाकडून आपण पाहू शकाल हा फलंदाज. उलटाचा चेंडू यावून भिरकावून दिला. तिथे क्षेत्ररक्षक मात्र तैनात, कोणतीही चूक करणार नाही. झेल टिपला गेलाय. तिसरा हादरा मोठा विकेट, मोठी मासी गळाला लागली. फुलटॉसचा चेंडू होता. भरधाव वेगाने भिडकावण्याचा प्रयत्न केला गरुर. यावेळेस मात्र फलंदाज विशालने मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला कोणतीही चूक न करता मात्र अडवला गेला आणि झेल टिपला गेला. तिसरा विकेटचं नुकसान झालंय ओमसाई 11 या संघाचं. या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आमचे सहकारी मित्र सुरेंद्र जाधव, माजी सचिव कोयना क्रिकेट असोसिएशन, त्याचबरोबर केदारेश्वर किंगस्टार संघाचे संघमालक सन्माननीय श्री विजय जाधव, श्री जितेंद्र जाधव या सर्व मान्यवरांचं आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रशांतचा भेदक मारा पाहायला मिळतोय या चेंडूवरती. मात्र उलटा चेंडू टाकला जरूर होता, थोडा कंबरेच्या अलीकडे हा चेंडू पडला आणि भरता वेगाने मारण्याचा प्रयत्न केला. असं वाटलं की डीप मिड विकेट जवळ करेल हा चेंडू, रस्त्याच्या पलीकडे जाईल का काय हा चेंडू, पण मात्र चेंडूचा वेग पाहता आणि वाऱ्याची दिशा पाहता चेंडूला मात्र थोडासा वेग नियंत्रित झाला नाही. चेंडू अलगदरित्या डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये साधा सोपा झेल गेला आणि तिसरा गडी मात्र बाद झाला. रिव्हर्सचा फटका यावेळी मात्र यशस्वी होतोय सर्कलच्या बाहेर. यावेळी अजय महाराज चेंडूवरती येतोय, तद्वर मात्र सिंगलला प्राधान्य दिलं गेलं. एकेरी धाव पूर्ण होते. एकेरी धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 20 धावा, 3 गडी बाद. या क्रिकेटच्या स्पर्धेमधनं मात्र सन्माननीय नाईक साहेब रजा घेत आहेत. आपण या ठिकाणी वेळ दिलात, आपण आलात, शुभेच्छा दिल्यात, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आर्यन फ्रेंड फाउंडेशन आपण सदैव आपले ऋणी राहील. यावेळी ऑफसाईडचा हा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. वन बाउंड चेंडू सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय, तद्वर मात्र एकच धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा निश्चितपणे आपण पाहू शकाल. 21 धावा, 21 लॉस ऑफ 3 विकेट्स आपण पाहू शकाल. ओमसाई 11, सुभाष सर सावंत आणि संतोष सावंत सरांचा हा संघ आपण पाहू शकाल जो फलंदाजी करतोय. यावेळी मात्र पंच आमच्याकडे इशारा करतायत. स्क्वेअरचा मारा पाहायला मिळते. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा. अवंतर धावसंख्येत मात्र भर पडते. एका धावेने मात्र पुन्हा एकदा धावफलक थोड्या उंचीवरती जाताना पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती आहेत. हो, स्लोवर डिलिव्हरी केली गेली, पायचीची अपील केली गेली, लेग द बिफोर द विकेटची अपील केली गेली. मात्र यावेळी लेग बाईकचा इशारा येतोय अंपायर कडून आणि निश्चितपणे सिग्नल आल्यानंतर या चेंडूवर एक धाव पूर्ण करताना आली आहे. लेग बिफोर द रन आपण पाहू शकाल ही मिळवली गेलेली फलंदाजाला. ओमसाई 11 संघ मात्र 1-1, 2-2 धावा काढताय, पण या क्षणी मात्र आक्रमण करण्याची गरज आहे. मोठी धावसंख्या जर उभारायची असेल तर यावेळी मोठा फटका येतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण काय होणार आणि अतिशय अफलातून क्रिकेटचं लाजवाब प्रदर्शन पाहायला मिळालं. यावेळी मात्र फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झेल सुटला, पण सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल टिपला गेला.
फलंदाज मात्र माघारी पडतोय. चौथा फलंदाज सूरज डीजे. थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 4 विकेटचं नुकसान झालंय तर विचार केला 2 विकेटचा तर प्रशांतला 2 विकेट मिळालाय. पण याचं श्रेय मी निश्चित प्रशांत पेक्षा मी नितीन सावंतला देईल. ज्या प्रकारे त्यांनी डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये त्यांनी झेल पकडले. पहिला झेल त्यांनी अतिशय जबरदस्त सोप्या पद्धतीने पकडला. पण सेकंड जो झेल होता तो मात्र अवघड होता, अडचणीत टाकण्याचा होता. त्यावेळी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू फसला, हातात सुटला. पण सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र नितीनने कोणतीही चूक न करता तो झेल टिपला गेला आणि मात्र 2 गडी त्याच्या झेल मधनं मात्र माघारी परतलेत ओमसाई 11चे. 4 गडी बाद झालेले आहेत ओमसाई 11 संघाचे. धावफलकावरती धावा आहेत निश्चितपणे 23 धावा. चौथा गोलंदाज ज्याचं आपण कौतुक केलं झेलच्या माध्यमातून तोच गोलंदाज येते कुंचपुरा गोलंदाज नितीन सावंत. ओडवर लॉंग स्टॉप एंड कडनं हा गोलंदाजीसाठी तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी तयार होत असेल मला वाटतं. लहू साईकला येतोय. नॉस्ट्राईकला असलेला फलंदाज गौरव. लहूला मात्र फर्स्ट चेंडू फेस करायचा या 17 मधला या टुर्नामेंट मधला म्हणा किंवा या मॅच मधला या फर्स्ट इनिंग मधला लहू हा पहिला चेंडू फेस करेल. मला वाटतं 4 षटकांचा ही सामना आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं संपलं, त्याच्यानंतर 9 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. त्यानंतरचे 2 षटक आहेत ते मात्र निर्णायक ठरले ओमसाई 11 संघासाठी. कारण त्या षटकामध्ये मात्र फलंदाज बाद होण्याचा क्रम हा वाढता राहिला. 4 गडी बाद झाले आणि मात्र धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल 23 या अंकावरती. कुठेतरी अजय बाराची याची गोलंदाजी चांगली पडली. त्यानंतरचा टाकलेला सेकंड स्पेल आपण पाहू शकाल निवृत्तीचा, तोही अतिशय चांगला पकडला. 9 धावा दिल्या आणि त्यानंतर नितीन प्रशांतची जी गोलंदाजी होती 5 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे हिरे त्यांनी टिपले. बॅट साईडची कडा घेऊन चेंडू मात्र फसली मध्ये रिझन होतोय. पंचांकडे अपील केले गेल्याने रनआउटच्या स्वरूपात मात्र गौरव हा फलंदाज माघारी परततोय. डीजे थँक्यू डीजे. यावेळी ओमसाई 11 मला वाटतं कुठेतरी पूर्णपणे अडचणीत सापडलाय. त्याचं कारण असं की सकाळचं सत्र डीप फॅक्टर होतं आणि सकाळच्या सत्रामध्ये नवीन चेंडू फेस करत असताना मोठे फटके मारणं हे घातक ठरतं आणि याचाच विचार करून कुठेतरी शांत क्रिकेट, संयम क्रिकेट, डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतं आणि तिथेच मला वाटतं अडचण निर्माण झाली ओमसाई 11 संघाची की जे चेंडू आक्रमण करायचे आहेत, जे कोणते मोठे टोले लगावायचे आहेत त्या चेंडूवरती डिफेन्स केला जातोय, संयम दिला जातो आणि तिथेच मात्र चुका घडतात. ज्या चेंडूवरती आक्रमण पाहिजे तिथे मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न होतोय ओमसाई 11 कडून आणि त्या चुका मला वाटतंय कारणीभूत ठरतील ज्या धावसंख्येला, जी धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल 23 या अंकावरती. जिथे 5 गडी बाद झाले रनआउटच्या स्वरूपात हा गडी बाद झाला गौरव. जिथे मला वाटतं धाव घ्यायची होती कदाचित ही धाव पूर्ण झाली असती पण थोडंसं लेट क्रिकेट पाहायला मिळालं गौरवचं आणि तिथेच मात्र चूक घडली गौरवची आणि विकेट बाद झाला. बाद क्रम होता 5, धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे 23 धावा. ओमसाई 11 विरुद्ध वर्धविनायक संघ चांगला खेळ करतोय. अजय मराजगे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय, चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळते. नितीन सावंतचा हा चेंडू उंच टोला पाहायला मिळाला. यावेळी टॅप केलेला चेंडू सरळ भरधाव वेगाने चेंडू जात आहे साईड स्क्रीनच्या डोक्यावरना. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. स्लॉगिंगचं षटक आहे. स्लॉगिंग आता नाही होणार तर कधी होणार? स्लॉगचं षटक आहे, स्लॉगिंग होणं गरजेचं आहे. या चेंडूवरती स्लॉग पाहायला मिळाला, षटकार आला. हा सुद्धा ओरपी चेंडू. यावेळी मात्र चेंडू फसलाय, फटका फसलाय. चालू क्षेत्ररक्षक तिथे होता चेंडूवरती. एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इरादा केला
आणि 2 धावा. 31 धावा मला वाटते धावफलकावरती आहेत. मोठे फटके आता मारणं गरजेचं होतं, ते पाहायला मिळतात, पण यावेळी मात्र फटका फसला होता. कदाचित क्षेत्ररक्षक तिथं असता तर झेल टिपला गेला असता आणि 6वा गडी बाद झाला असता, पण तसं झालं नाही कारण क्षेत्ररक्षक तिथं नव्हता. पण 2 धावा निश्चित पूर्ण झाल्यात. यावेळी मोठा फटका डाव पाहायला मिळतोय. वन बाउन्सरित्या चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे जाईल. 4 धावांसाठी येत आहे नंदन नंदन करणारा चौकार. पस्तीस धावा या चौकाराच्या मदतीने कुठेतरी धावसंख्येला मला वाटतं गती देण्याचा प्रयत्न, आकार देण्याचा प्रयत्न या चौकाराच्या सहाय्याने झालाय. यावेळी ब्लॉकचा चेंडू खणून काढलाय, उचलला थोडा, चेंडूला थोडासा हवा दिली आणि यावेळी चेंडू मात्र लॉंगअपच्या क्षेत्ररक्षक जवळ येतोय सर्कलमध्ये, तिथे चेंडूला अडवणी केली. एकच धाव पूर्ण झाली लहूच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावाच्या मदतीने मला वाटतं 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 लॉस ऑफ 5 विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. लीग स्टेजच्या मॅचेस आहेत लीगचं. आणि त्यानंतर मला वाटतं जय भवानी विरुद्ध श्री केदारेश्वर किंगस्टार हा सामना होणार. दोन्ही कर्णधारांनी मला वाटते टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळी ओरपे चेंडू उसरण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, कोणती इच्छुक घडणार नाही. शेवटचा चेंडू होता, शेवट चेंडूवरती मात्र गडी बाद होते. 6वा विकेटचं नुकसान झालंय. धावसंख्या मात्र इथे स्थिरावलेली पाहायला मिळते. पहिलं सत्र समाप्त झालंय. धावफलकावरती धावा आहेत 37 धावा. 4 षटक यावेळी समाप्त झाले आणि 4 षटकाच्या दरम्यान आपण पाहू शकाल 24 चेंडूंचा खेळ झाला आणि 24 चेंडूवरती मात्र 6 गडी यांचं नुकसान झाल्यानंतर धावफलकावरती 37 धावा आपल्याला पाहायला. अपवाद जर पकडला जर सूरज भोसलेचा तर मात्र 11 धावा त्यांनी कुठून काढल्या. त्याचा अपवाद जर वगळला तर कुठलाही फलंदाज चांगली धावसंख्या उभारू शकला नाही. हे गणित होतं समीकरण. 37 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावांचं लक्ष असणार आहे श्री वर्धविनायक संघ. श्री वर्धविनायक संघ जो गणपतीच्या नावाने खेळतोय तो श्री गणेशा करेल का विजयी संघ होऊन. यावेळी काय होईल, काय घडेल हे पाहण्यासाठी मात्र समालोचन कक्षामध्ये थोडस बदल होईल. मायक्रोफोनवर येथील माझे सहकारी मित्र मुंबईचा बुलंद आवाज तर राम सावंत, राम मोरे, माफ करा राम मोरे. थँक्यू डीजे. जय भवानी आणि श्री केदारेश्वर किंगस्टार. जय भवानी आणि श्री केदारेश्वर किंगस्टार या दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचित करण्यात येते की नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. हॅलो, मंडळाचे सन्मान्य गजेंद्र अनिल सावंत, आपण कुठे असाल तर कृपया या क्रीडा व्यासपीठावरती यायचं. वडवळ ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य रमेशजी गायकवाड साहेब यांचं इथं आगमन होत आहे. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो, त्यांना विनंती करतो की आपण या क्रीडा व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचे. रमेशजी गायकवाड. यानंतर जय भवानी वर्सेस श्री केदारेश्वर किंगस्टार या संघाच्या कर्णधाराने लगेचच यायचे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. अनिल सावंत खजिनदार, स्पर्धा प्रमुख प्रवीण सावंत, कृपया आपण या क्रीडा व्यासपीठावरती यायचं. जय भवानी संघाचा कर्णधार आणि श्री केदारेश्वर किंगस्टार संघाचा कर्णधार. प्रत्येक सामन्याची एक इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेकीचा कौल करणार आहे. आपण नियमावली वाचा. अर्धा तास अगोदर नाणेफेक होणार आहे. आपण सर्वांनी यायचंय, अन्यथा षटकं कमी केली जातील. कोयना पुनर्वसन मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघरचे सन्माननीय उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक सुभाषजी सावंत साहेब यांचं इथं आगमन झालंय. मी फाउंडेशनच्या वतीनं सन्माननीय सुभाषजी सावंत साहेब यांचं सहर्ष स्वागत करतो. हॅलो. वडवळ ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य तथा माजी उपसरपंच सन्माननीय अनिलजी मरागजे यांचंही इथं आगमन झालंय. मी त्यांचंही आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो.
संघ मालक तथा आमचे मित्र महेश पवार साहेब यांचंही इथं आगमन झालंय. मी त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. मी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सन्माननीय सुभाषजी सावंत साहेब, उपाध्यक्ष कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. साहेब एक मिनिट. हॅलो. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव सुरेंद्रजी जाधव साहेब यांनाही विनंती करतो की आपणही बरोबर जायचं तुम्हाला. नाणेफेकीचा कौल करतील सन्माननीय समाजाचे उपाध्यक्ष सुभाषजी सावंत साहेब. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. नाणेफेकीचा कौल जिंकलाय जय भवानी स्पोर्ट्स संघानं सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब यांचा संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी दिलाय. वक्र महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कर्मदेवं सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, त्याचप्रमाणे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व हुतात्म्यांना मी मानवंदना करून मराठी समालोचक राम मोरे मॅन फ्रॉम उभे कॅम्प अक्कलपे तुम्हा सर्व प्रेक्षकांना उपस्थित इथे खेळाडू प्रेक्षक मान्यवर त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आपले जोडले गेलेत त्या सर्व प्रेक्षकांना घेऊन जातो आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन आयोजित या APL 2021च्या सत्रामध्ये 11व सत्र मित्रांनो. आणि 11व्या सत्रातला पहिला सामना आपण पाहतोय. यावेळेस ओम साई 11 विपक्ष श्री वरद विनायक या दोन बलाढ्य संघादरम्यान आपला सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं की वरद विनायक या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले, 37 धावा या धावफलकावरती उभारल्या आणि 38 धावांचं लक्ष यावेळी चेस करत असताना आपला संघ पाहायला मिळतो ओम साई 11. तर सलामी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय शैलेश आणि प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आपण पाहतोय की शैलेश स्ट्राईकला पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा मी थोडा पण पाहतो की लेफ्ट हँडेड बॅट्समन असेल आणि राईट हँडेड बॉलर असेल तेव्हा तेव्हा मात्र बराच प्रेशर आपल्याला पाहायला मिळतो. आणि यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळला तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि याची किंमत मात्र मोजावी लागेल. तब्बल 4 धावा पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतो की 4 धावा इथे काउंट केल्या जातील. आणि या 4 धावांनी आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 2 डॉट चेंडू जरी असले तरी मात्र 6 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर 38 धावांचं लक्ष्य चेस करता विचार केला तर मात्र 24 चेंडूमध्ये 38 धावा म्हणजे माफक आव्हान आहे. मात्र त्या प्रकारे फलंदाजी तुम्हाला करणं गरजेचं आहे. मात्र एका बाजूला जर विचार केला तर ओमसाई क्रिकेट 11 ओमसाई 11 हा संघ जबरदस्त स्टार कार्ड असलेला संघ पाहायला मिळतो. हो यावेळेस पाहता चेंडू टप्पा पाडल्यानंतर काय बाउन्स घेतला, अतिरिक्त बाउन्स घेतला आणि यानंतर मात्र आपण पाहतोय की पहिलं षटक इथे समाप्त केलं जात आहे. पहिल्या षटकात समाप्ती अंती म्हणजे पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त केलं गेलं. 6 धावा या धावफलकावरती. मात्र जमेची बाजू म्हणावी लागेल श्री वरद विनायक संघाच्या बाजूने. दोन्ही सलामीचे फलंदाज ओपनिंग पेअर मात्र अजूनही मैदानामध्ये सुरक्षित पाहायला मिळते.
थँक्यू डीजे. तर नक्कीच मित्रांनो आपण ज्या प्रकारे उल्लेख केला होता की भव्य दिव्य आयोजन मित्रांनो पाहायला मिळते आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन आयोजित हे 2021 11वं पर्व आपण पाहतोय. हे आयोजन किती मोलाचं आहे मित्रांनो. तर या आयोजनामध्ये पहिला पडलेला चेंडू या चेंडूने पूर्णपणे स्पष्ट केलं. कारण पहिला चेंडू तब्बल 500 रुपयाचा चेंडू या मैदानामध्ये फेकला गेला. कारण पहिल्या चेंडूवर पारितोषिक होतं की जर विकेट घेतला तर त्या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि जर त्या फलंदाजाने षटकार घेतलेला असता तर त्याला सुद्धा तब्बल 500 रुपयाचा. म्हणजे पहिला चेंडू 500 रुपयाचा होता. म्हणजे याच्यावर माधूनच हे स्पष्ट होते की आयोजन किती मोलाचं आहे, किती लाख मोलाचं आयोजन आहे प्रत्येक खेळाडूसाठी, आयोजकांसाठी आणि त्याचप्रमाणे या सर्व या कोयना क्रिकेट विश्वातील या लाडक्या प्रेक्षकांसाठी सुद्धा. तर जातो यावेळेस दुसरं षटक हाताळेल मैदानामध्ये आपण गोलंदाज पाहतोय गौरवच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळेल. यावेळेस मात्र सामना करेल प्रशांत. यावेळेस स्टेट लॉफ केल्या चेंडू आपण पाहतोय 1 बाउंडची जे चांगलं क्षेत्ररक्षण केले जात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक ज्या प्रकारे धाव घेतली आणि ज्या प्रकारे हा चेंडू अडवला गेला, गॅदर केला गेला, त्याचप्रमाणे ज्या प्रकारे थ्रो केला गेला, परफेक्ट थ्रो पाहायला मिळाला. आणि याच दरम्यान मात्र चेंडूची उचल फेकूपर्यंत आपण पाहिलं की एक धाव इथे काउंट केली गेली, एक धाव इथे चित्त्याच्या वेगाने घेतली गेली आणि एका धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. 7 धावा यावेळेस धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर 38 धावांचं लक्ष आहे. जर आपण विचार केला तर मात्र योग्य ती सुरुवात या संघाच्या माध्यमातून केली जाते. जरी आपण पाहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जरी कमी आल्या असल्या तर मात्र दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. म्हणजे नक्कीच शेवटपर्यंत हा सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. तर गौरवचा पुढचा चेंडू या पुढील गौरवचा दुसरा चेंडू सामना करे पुन्हा लेफ्ट हँड बॅट्समॅन शैलेश. चेंडू टप्पा पाडल्यानंतर मात्र आपण पाहिलं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. तिथे मात्र पंचांच्या इशाऱ्यात की अवांतर चेंडू आहे हा. ऑप्शन सोडून गेलेला चेंडू एकदा मात्र एक्स्ट्रा स्वरूपामध्ये काउंट केली जाईल आणि या एका धाव्याने 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण यावेळेस आपण विचार केला तर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असणारा संघ तो म्हणजे होमसाई 11 या संघाच्या गोलंदाजा इथून मात्र विचार करावा लागेल की कशा प्रकारे आपला परफेक्ट लाईन लेंथ स्वरूपामध्ये चेंडू फेकावे लागतील. कारण तुमच्या फलंदाजाने म्हणजे तुमच्या संघातील फलंदाजाने खूप कमी धावसंख्या धावफलकावरती उभारले, चेसिंग स्कोर उभारला नाहीये. त्यामुळे तुम्हाला गोलंदाजीच्या माध्यमातून संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जावं लागेल. यावेळेस स्टेट लॉफ केलाय. चेंडू मात्र निघून जातोय सरळ. या इनिंग मधला पहिला षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराने धावसंख्येचा पुन्हा आपण नामोल्लेख करूया. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल 14 धावा 14 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. थँक्यू डीजे. अप्रतिम संकेत मित्रांनो आपण पाहतोय. तर मित्रांनो आपण ज्या प्रकारे आज जर पाहिलं तर या 3 दिवसीय भव्य दिव्य आयोजनामध्ये आपल्या समालोचनाची सुद्धा मेजवानी असेल. नो मॅन्स लँड मध्ये आपण पाहिलं चेंडू लँड केला गेला. तिथे मात्र लहू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून आणि या दरम्यान मात्र अंतर्वर्तुळामध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या या बंधनामध्ये म्हणजे 30 क्षेत्राच्या आतमध्ये मात्र एक धाव इथे घेतली गेली आणि एका धाव्याने 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. तर नक्कीच आपण पहिल्या इनिंगमध्ये ज्यांचा गोड आवाज आपण ऐकला ते म्हणजे अमित देशमुख सर, एक दिग्गज समालोचक त्याचप्रमाणे निवेदक म्हणून ज्यांची ओळख यावेळेस पुन्हा एकदा स्टेट लॉफ केलाय. यावेळेस मात्र प्रशांत आहे. प्रशांतच्या बॅट मधून आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. येस, नो डाऊट षटकार पाहायला मिळतोय आणि चेंडू नो आहे. 1+6 म्हणजे 7 धावा या चेंडूवर बहाल केल्या गेल्या आहेत. गोलंदाजाची एक चूक आपण फ्रीचा चेंडू असेल. यस, आपण नक्कीच विनोदामध्ये म्हणतो की उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू आहे फ्री हिट. फ्रीचा चेंडू आहे. फ्रीच्या चेंडूवर सुद्धा बेनिफिट घेण्याचा इथे मानस आखला जाईल. फलनाच्या माध्यमातून मात्र बेनिफिट घेतला जाईल का यावेळेस मात्र गोलंदाज कमबॅक करेल. गोलंदाज मात्र गौरव कायसा महागडा पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस चेंडू होता त्याला मात्र आपण पाहिलं कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला गेलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इथे मात्र नॉन स्ट्राईकला खराब थ्रो पाहायला मिळाला आणि याच दरम्यान 2 धावा इथे काउंट केल्या गेल्या. म्हणजे सर आपण जर विचार केला तर एका चेंडूसाठी तब्बल 9 धावा या गोलंदाजाने मोजल्या. म्हणजे किती महागडा गोलंदाज ठरतो आपला पाहतोय. कारण पहिल्या चेंडूवर जिथे आपण पाहिलं 6+1 7 आणि यावेळेस आल्या 2 धावा.
म्हणजे 9 धावा या गोलंदाजाने एका चेंडूसाठी मोजलेत. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय प्रशांतच्या बॅट मधून. प्रशांत मात्र यावेळेस ऑन द फायर पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच. तर 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर 11 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 11 चेंडूमुळे तब्बल 30 धावा या धावफलकावरती. सलामीची पेअर यावेळेस ऑन द फायर आहे. इथे स्ट्रोक मोठा आहे मात्र यस ज्या प्रकारे उंची गाठले त्याच प्रकारे अंतर सुद्धा गाठता आले या चेंडूला. आणि या षटकाराने पाहतोय या सरपंचांचा इशारा येतोय की षटकार आहे इथे आणि या षटकाराने तब्बल 36 धावा 36 इज ऑन द स्कोर बोर्ड. 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. अजूनही विचार केला तर मात्र 12 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी केवळ 2 धावांची गरज. प्रति षटकामध्ये केवळ 1 धावेची आपल्या विजयासाठी गरज आहे. धन्यवाद थँक्यू. तर धावफलकावरती आपण पाहतोय 36 धावा यावेळेस. आणि प्रशांतच्या खेळीचा जर विचार केला तर मित्रांनो तब्बल 7 चेंडू आणि 22 धावा या वैयक्तिक प्रशांतच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. म्हणजे नक्कीच सलामीचा सामना या आयोजनाचा कसा असावा याचं मात्र जिवंत उदाहरण प्रशांतच्या माध्यमातून दाखवलं गेलं. पहिल्याच सामनामध्ये धावांचा पाऊस त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे प्रशांत यावेळेस त्याच्याच नावाचा बोलबाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शैलेश आहे स्ट्राईकला लेफ्ट हँडेड बॅट्समन पाहतोय. एज आहे का या सरपंच इशारा करतात एज आहे. फलंदाजी ते कॉट बिहाइंड बाद केला जातोय. बऱ्याच अंतरानंतर बऱ्याच अवधीनंतर आपण पाहतोय ओपनिंग पे सलामीची जोडी सलामीचा फलंदाज शैलेश मात्र यावेळेस जलबाज स्वरूपामध्ये बॅक टू दी पवेलियन पाहायला मिळतोय. तर शैलेश बाद झाल्यानंतर आनंद बातोसे नवीन फलंदाज पॉवर प्लेचा अप्रतिम फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो फलंदाज यावेळेस मात्र 1 डाऊनला फलंदाजीला मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू 22 धावा वैयक्तिक आपल्याला प्रशांतच्या बॅटमधून पाहायला मिळाला. नो डाऊट या सामन्याचा शिल्पकार आपला त्याच्याकडे नक्कीच पाहावं लागतंय. अप्रतिम पाहायला मिळाली. शेवटची 2 धावा विजयासाठी आता मात्र गरज आहे. आणि त्या आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवला गेला. तिथे संधी निर्माण झाली होती आणि थ्रू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट जर स्टंप लाईनला जर थ्रो केला गेला असता तर मात्र एक संधी निर्माण झाली असती. लेझी थ्रो पाहायला मिळाला आणि याच दरम्यान मात्र 1 धाव काउंट केली गेली. 1 धाव इथे घेतल्या ते धाव फलकावरती 37 धावा पाहायला मिळतात. स्कोर आपला लेवल पाहायला मिळतो. स्कोर इज लेवल. राम सर आमचे मित्र उद्योजक सन्माननीय भरतजी शिंदे साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्याचबरोबर आमचे मित्र प्रमोद यांचं इथं आगमन झालंय. मी विनंती करतोय की आपण दोघांनी या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचे. भरत शिंदे आणि प्रमोद आपणास विनंती आहे की आपण दोघांनी वरती येऊन आसनस्थ व्हायचे. थँक्यू सर. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की श्री वरद विनायक हा संघ इथे मात्र आजच्या या आयोजनामधला पहिला विजयाचा मानकरी ठरतोय. पहिली विजयाची माळ मात्र कुठल्या संघाच्या गळ्यामध्ये जाते तर तो संघ ठरलाय श्री वरद विनायक हा विजयी संघ पाहायला मिळतोय. आणि पहिला पराभव कुणाच्या वाटेला आहे तो होमसाई 11. मात्र नक्कीच हा तुमचा पहिला पराभव जरी असला तर मात्र तुमच्या कर्तृत्वातून दाखवून द्या की हाच आमचा विजय शेवटचा माफ करा हाच पराभव आमचा शेवटचा असेल. तर जाऊया हे सामन्याचा सामनावीर आपण रामभाऊ